नमस्कार मित्रांनो. संपूर्ण मराठी भाषा व्याकरण आणि शब्दसंग्रह या लेक्चर सिरीज मध्ये मी अर्जुन शेलार आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना जाणीव असेल की मराठी भाषा व्याकरण हा विषय स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा एकमेव असा विषय आहे की ज्यामध्ये आपण 90% जास्त मार्क्स घेऊ शकतो. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना या विषयामध्ये मार्क्स येत नाहीत. याचं कारण म्हणजे हा विषय पूर्ण संकल्पनात्मक आहे. संकल्पना व्यवस्थित समजून न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना यामध्ये मार्क्स येत नाही. त्याचबरोबर काही अत्यावश्यक ठिकाणी आपल्याला पाठांतर करावं लागतं. त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ट्रिक्सच्या माध्यमातूनच कंटेंट लक्षात ठेवावा लागतो. विद्यार्थी ते करत नाही आणि त्यामुळे एकंदरीतच त्याचा परिणाम आपल्याला कमी मार्क्स येण्यात होतो. आणि बऱ्याचदा असं अनुभव आपल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो की केवळ मराठी या विषयात मार्क्स कमी पडल्यामुळे विद्यार्थी मेरिटच्या बाहेर फेकले गेलेले आहेत. तर असं होऊ नये म्हणून ह्या विषयाचा आपल्याला सखोल असा अभ्यास करायचा आहे आणि एका स्टेप बाय स्टेप पद्धतीने प्रॉपर अप्रोचने याचा अभ्यास केला तरच आपल्याला या विषयात मार्क्स येऊ शकतात. तर बघा मित्रांनो, तर ह्या सिरीजला सुरू करण्यापूर्वी माझा थोडासा अल्पसा परिचय देतो आपल्याला. मी PSI ची मुलाखत दिलेली आहे. राज्यसेवेच्या 3 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, 19, 20 आणि 21 ची. त्याचबरोबर एक्साइजच्या मी 2 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. सोबतच स्टाफ सिलेक्शनची मी टायर 2 च्या एक्झामचाही मला अनुभव आहे. ठीक आहे, अनुभव मॅटर करत नाही. टीचिंग मध्ये तुम्हाला कंटेंट किती मी चांगल्या पद्धतीने शिकवतोय आणि त्याचं तुम्हाला एक्झाम मध्ये आउटपुट येत आहे की नाही हे महत्वाचं आहे. आणि आपली सिरीज ह्या पद्धतीनेच असेल. पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड अशी सिरीज आहे ही. निश्चितच एक्झामला याचा तुम्हाला फायदा होईल. बघा, ह्या लेक्चरमध्ये, आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय कंडक्ट करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इंट्रोडक्शन देणार आहे विषयाचा. एकंदरीतच मी तुम्हाला अवाका समजून सांगणार आहे. सोबतच प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण घेणार आहोत. प्रश्नपत्रिका विश्लेषणाच्या माध्यमातूनच आपल्याला अभ्यासाची योग्य ती दिशा ठरवता येईल. सोबतच किती वेळ ह्या विषयाचा अभ्यास करायचा आपल्याला, ह्या विषयाला आपण किती वेळ देणं अपेक्षित आहे हे आपल्याला ठरवता येईल. आणि त्याबरोबर किती कंटेंट आपण अभ्यासला पाहिजे या विषयामध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी, याचा अभ्यास आपल्याला प्रश्नपत्रिका विश्लेषणा थ्रू समजेल. आपण त्यामुळे पाठीमागच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं काय करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला डेमो देणार आहे. नक्की मी कशा पद्धतीने शिकवतो, कशा पद्धतीने मी ही सिरीज कंप्लीट करणार आहे याचा तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथडने काही गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे. मग त्या किती परिणामकारक आहेत, किती इफेक्टिव्ह आहेत, या पद्धतीने तुम्हाला अंदाज लावायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूयात लेक्चर सिरीजचे स्वरूप आपण समजून घेणार आहोत की ही संपूर्ण मराठी भाषा व्याकरण आणि शब्दसंग्रहाची सिरीज आपण कशा पद्धतीने कंडक्ट करणार आहोत, व्याकरणाचे घटक कसे कंडक्ट करणार आहोत, शब्दसंग्रह आणि आकलनाचा आपण कसा अभ्यास करणार आहोत याचा मी तुम्हाला आढावा नंतर देणार आहे. त्यानंतर आपण संदर्भ साहित्याबद्दल चर्चा करणार आहोत. सोबतच काही व्हॅल्यू ऍडिशन मटेरियल ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचवणार आहे मी याची तुम्हाला माहिती देणार आहे. संदर्भ साहित्यामध्ये व्याकरण आणि शब्दसंग्रह यासाठी कोणकोणते साहित्य आपल्याला अभ्यासायचं आहे, किंवा अर्थातच आपण आपल्या लेक्चर सिरीज मध्ये सर्व डेटा कव्हर करणार आहोत. पण तुम्हाला तुमच्या साईडने काय करायचे किंवा ऍडिशनल रेफरन्स म्हणून तुमच्यासाठी काय असलं पाहिजे तुमच्यासोबत हे मी तुम्हाला लेक्चरच्या एंडिंगला सांगेल. आणि त्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे, योग्य तो डिसिजन घ्यायचा आहे. बघा, चौथा मुद्दा मी सांगितला होता की लेक्चर सिरीजचे स्वरूप मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला टू डूज अँड डोंट्स म्हणजे तुम्ही काय करणं आवश्यक आहे आणि काय केलं नाही पाहिजे, कोणत्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे याची आपण चर्चा करूयात. नवीन विद्यार्थी असतील किंवा काही जुने विद्यार्थी असतील, ठीक आहे, जुने विद्यार्थ्यांमध्ये ज्यांना मराठी या विषयात मार्क्स येत नाही त्या विद्यार्थ्यांच्याही अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. प्रामुख्याने नवीन विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही याची आपण चर्चा करूयात. बघा, सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला. संपूर्ण मराठी भाषा व्याकरण आणि शब्दसंग्रह बाय अर्जुन शेलार सायगावकर याचं इंट्रोडक्टरी लेक्चर आपण पाहतोय. बघा, ज्यावेळेस आपण मराठी भाषा व्याकरणाचा अभ्यास करतो त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या नावाचा अर्थ माहित असणं गरजेचं आहे. भाषा म्हणजे काय, भाषेमध्ये शब्द असतात आणि त्या शब्दांना काहीतरी अर्थ असतात. ते अर्थ आपण समजून घेतले पाहिजे. सुरुवात आपल्या नावाच्या अर्थापासून. माझं नाव अर्जुन आहे, ह्या अर्जुन नावाचा अर्थ मी तुम्हाला बघा थोड्या वेगळ्या पद्धतीने किंवा तुम्हाला कधी तुम्ही असा अभ्यासला नसेल अशा पद्धतीने मी त्याचा अर्थ तुम्हाला समजून सांगतोय. आपल्या सर्वांना माहिती असेल संस्कृतमध्ये चांदीला रजत म्हटलं जातं किंवा दुसरा एक शब्द आहे रौप्य असंही म्हटलं जातं, आपल्या सर्वांना माहित आहे. बघा, संस्कृतमध्ये चांदीला रजत म्हटलं जातं आणि प्राचीन इराणी अवेस्ता जी भाषा आहे त्याच्यामध्ये चांदीला अर्जत असं म्हटलं जातं. बघा किती साम्य आहे दोन्ही शब्दांमध्ये. चांदीला संस्कृतमध्ये रजत म्हटलं जाते आणि इराणी अवेस्तामध्ये अर्जत असं म्हटलं जाते. बरोबर. ग्रीकमध्ये चांदीला अर्जोस किंवा अर्जुरोन असं म्हटलं
जातं. आणि बघा हे अर्जुरोन चांदीला म्हटलं जातं ग्रीकमध्ये, इराणी अवस्थामध्ये अर्जत म्हटलं जातं, संस्कृतमध्ये रजत म्हटलं जातं. संस्कृतमध्ये अर्जुन या शब्दाचा अर्थ मित्रांनो होतो चमचमणारा किंवा ब्राईट, त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, ज्याच्यात चमक आहे, चमचमणारा जो आहे तो अर्जुन, अशा अर्थाने अर्जुन या शब्दाला अर्थ आहे. मग तुमच्या लक्षात येईल की चांदी या शब्दाचं अर्जुन या शब्दाशी काय संबंध आहे, रेफरन्स आहे. अर्जुन म्हणजे चमचमणारा आणि रजत म्हणजे चांदी. अर्जत म्हणजे चांदी इराणी अवस्था भाषेमध्ये, आणि त्याच्यापासूनच अर्जुन या शब्दाचा तुम्हाला अंदाज लावता येईल की एकमेकांमध्ये हे शब्द किती गुंतलेले आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये असले तरी. ठीक आहे, दुसरा एक सर्वात महत्वाचा शब्द आपल्या लक्षात येईल, अर्जेंटिना हा देश आपल्या सर्वांना माहित आहे. बघा 15व्या शतकामध्ये अर्जेंटिना या देशात चांदीच्या खाणींचा शोध लागला, आणि आपल्याला लॅटिन मध्ये माहिती असेल एक संकल्पना आहे एजी अर्जेंटम, चांदीला अर्जेंटम म्हटलं जातं. आणि त्या चांदीवरून, चांदीच्या खाणींचा शोध अर्जेंटिनामध्ये लागला, आणि त्या अर्जेंटम ह्या नावावरून त्या देशाला नाव पडलं अर्जेंटिना. ठीक आहे, असं लक्षात येते. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चांदी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते येतात, रौप्य आणि रजत. हे आपण सर्वांना बऱ्यापैकी माहिती असते, ज्यांना माहित नाही त्यांनी नोट डाऊन करणं अपेक्षित आहे. चांदीला रौप्य किंवा रजत असं म्हटलं जातं. बघा त्यानंतर आपण मराठी नवीन वर्षाचा रेफरन्स, साहजिकच आपण मराठी भाषा व्याकरणाचा अभ्यास करतोय, त्यामुळे आपण सर्वजण मराठी भाषिक आहोत. आणि या मराठी भाषिकांचा नवीन वर्षाचा सण आपण सर्वांना माहिती आहे गुढीपाडवा. तर ह्या गुढीपाडवा या शब्दाची उत्पत्ती आपण समजून घेऊयात. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. बरोबर, तिथी कोणती आहे, प्रतिपदा. त्या प्रतिपदा या शब्दाचाच अपभ्रंश होऊन पाडवा हा शब्द आलेला आहे. ठीक आहे, प्रतिपदा या शब्दाचा अपभ्रंश होऊन पाडवा हा शब्द आलेला आहे. आणि आपण सर्वांना माहित असेल की नवीन महिन्यात किंवा चैत्र महिन्यातला पहिला दिवस हा पाडवा असतो. ठीक आहे, दिवाळीमध्ये पण एक पाडवा असतो, अगेन तो पहिलाच दिवस असतो त्या महिन्याचा. ठीक आहे, इथे चैत्र महिन्याचा पहिला दिवस पाडवा, आणि तो आपण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नवीन वर्ष गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी हा शब्द मित्रांनो बघा मूळचा कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे. पुढे शब्दसिद्धी हा घटक आपण अभ्यासणार आहोतच. शब्दसिद्धी या घटकामध्ये आपल्याला पाहिजे कोणकोणते शब्द कोणकोणत्या भाषेतून आलेले आहेत. अर्थातच ट्रिकच्या साह्याने आपण ते तुम्हाला सगळे मी समजून सांगणार आहे, ते पाठ करावे लागणार नाही. ठीक आहे, सोपी ट्रिक असणार आहे अतिशय. तुर्तास लक्षात ठेवा, गुढी हा शब्द कानडी, मूळचा कानडी शब्द आहे. 2021च्या मेन्सला हा अगेन विचारला होता. गुढी हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. बघा गुढी हा शब्द, याचा उगम किंवा गुढी या शब्दाचा कानडीमध्ये अर्थ काय होतो, गुढी किंवा गुढीचा जे मंदिराचा जो कळस असतो त्या कळसाला पण गुढी असं म्हटलं जातं, किंवा निशाण किंवा ध्वज जो असतो त्याला सुद्धा कानडी भाषेमध्ये गुढी असं म्हटलं जातं. आणि अगेन गुढीपाडव्याला आपल्या लक्षात येत असेल की आपण ध्वज किंवा निशाण उभारत असतो, आणि मंदिराच्या कळसासारखा आकार निश्चितच त्याला प्राप्त झालेला असतो गुढीपाडव्याच्या वेळेस, आणि म्हणूनच त्याला आपण गुढी असं म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि गुढी उभारली जाते गुढीपाडव्याला, त्या सणाला आपण गुढीपाडवा म्हटलेलं आहे, या ठिकाणी लक्षात आलं असेल. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गुढी हा शब्द कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. बघा नवीन वर्षाला चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपल्याकडे गुढीपाडवा सण साजरा केला जातो. त्याच दिवशी दक्षिण भारतामध्ये किंवा आंध्र असेल किंवा तेलुगू, तमिळ, आंध्र, कर्नाटक या भागामध्ये उगादी हा सण साजरा केला जातो. त्या उगादीवरूनच गुढी हा शब्द आला असावा असंही त्याचा रेफरन्स सांगितला जातो. ठीक आहे, आय होप ह्या दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात आल्या असतील. एक म्हणजे चांदीला रौप्य किंवा रजत म्हटलं जातं, त्याचा संदर्भ मी तुम्हाला अर्जुन या नावाशी कसा आहे ते समजून सांगितलं, सोबतच अर्जेंटिना या देशाशी कसा आहे हे पण मी समजून सांगितलं. त्यानंतर आपण पाहिलं गुढी ह्या शब्दाला, हा गुढी हा शब्द आपण आणलेला आहे कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर बघा आता आपण सर्वात महत्वाचा भाग अभ्यासूयात. प्रश्नपत्रिका विश्लेषण आपल्याला करायचंय, तर आणि तरच आपल्या अभ्यासाला योग्य अशी दिशा प्राप्त होऊ शकते. प्रश्नपत्रिका विश्लेषण करत असताना मी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगेल, त्या प्लीज नोट डाऊन करा किंवा चांगल्या काळजीपूर्वक ऐका. ठीक आहे, बघा पहिल्यांदा आपण पाहूया राज्यसेवा 16, 17, 18, 19, 20 आणि 21 या 5 वर्षाच्या, ठीक आहे 6 वर्षांच्या 6 प्रश्नपत्रिका आहेत राज्यसेवेच्या. त्यानंतर गट ब ची मुख्य परीक्षा असेल, त्याचा संयुक्त गट ब 2018 पासून सुरू झाली, 2018 ची मुख्य परीक्षा आणि 19 ची मुख्य परीक्षा, त्या पेपरचं आपण थोडं घटकनिहाय विश्लेषण बघूयात. बघा तुमच्या लक्षात येईल भाषा, लिपी, व्याकरण आणि विरामचिन्ह हा पहिला घटक आहे. बघा विरामचिन्ह घटक आपण सुरुवातीला शिकवत असतो, ज्यावेळेस लेक्चर घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच. थोडं गमतीशीर पद्धतीने आपण याचा अभ्यास करत असतो.
तुमच्या लक्षात येईलच आपण सुरुवातीला का अभ्यासतोय ते लेक्चर मध्ये आपल्याला समजेल. विरामचिन्हे, तर मग ह्या भाषा, लिपी, व्याकरण आणि विरामचिन्हे या घटकावरती बघा एक प्रश्न सरासरी असतो. 2021ला 2 प्रश्न विचारले होते आणि दोन्ही प्रश्न हे विरामचिन्हे ह्या घटकावरती विचारले होते. त्यामुळं इथे असं बंधन कुठलंच नाही, आयोग कोणत्याही घटकावरती कधीही जास्त क्वेश्चन विचारू शकते. एकच प्रश्न विचारलेला असं नाही, 2-3 विचारू शकतं. एक लक्षात येईल आपल्या. त्यानंतर बघा एक सर्वात महत्वाचा भाग वर्ण विचार. व्याकरणाच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने आपण जिथून सुरू करतो वर्ण विचारापासून, त्याच्यावरती बघा 2016ला 4 प्रश्न होते. इथं गट ब च्या 2021च्या मुख्य परीक्षेला 4 प्रश्न होते. अदरवाईज इतर वेळेस 2 प्रश्न तर सरासरी विचारलेले आहेत. म्हणजे 2-3 प्रश्न ऍव्हरेज वर्ण विचार या घटकावरती येतात. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर बघा नाम ह्या घटकावरती बघा 2018ला 3 प्रश्न होते. गट ब च्या मुख्य परीक्षेला 2019ला 2 प्रश्न होते. इकडे सरासरी 1 प्रश्न विचारला होता राज्यसेवेला. म्हणजे लक्षात येईल आपल्या की 1 ते 3 प्रश्न जास्तीत जास्त याच्यावरती विचारले जातात. अर्थातच आपल्याला याचा लिमिटेड कंटेंट अभ्यासावा लागणार आहे, कारण सरासरी 1 ते 2 प्रश्न येतात. त्यामुळे खूप सारा या घटकाचा अभ्यास करून जमणार नाही. अवांतर पुस्तकं, खूप सारे संदर्भ साहित्य अभ्यास करणं परवडत नाही. आपण हे बघा ह्या लेक्चर सिरीज मध्ये परीक्षाभिमुख संपूर्ण कंटेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तो परीक्षेला तुम्हाला चांगला आउटपुट देणार आहे. त्यामुळे तेवढाच कंटेंट सध्या अभ्यासा, जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. लिंग विचारावरती बघा एक प्रश्न 17-18ला विचारलेला आहे. त्यानंतर 2018ला एक विचारलेला आहे गट ब ला. बाकीच्या वेळेस तो विचारलेला नाहीये. म्हणजे याच्यावरती प्रश्न पडण्याची शक्यता खूप कमी असते. लिंग आणि वचन अर्थातच तो घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. प्रश्न पडत नाही म्हणून तो अभ्यासायचा नाही असा भाग नाही. कधी त्यावरती 1-2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण एक लक्षात येते आपल्या ह्या अनालिसिस वरून की बघा वचन विचारावरती कधीच प्रश्न विचारले जात नाही. 2018ला फक्त एकदा विचारला होता. मग ह्या घटकांचा जास्त अभ्यास न करता लिमिटेड कंटेंट अभ्यासायचा, चांगला अभ्यासायचा आणि त्यातूनच आपल्याला आउटपुट घ्यायचं. ठीक आहे, हे लक्षात येते आपल्याला. विभक्तीवरती बघा आगे एकच प्रश्न 17ला विचारला होता. 18च्या गट ब मुख्याला 1 होता. राज्यसेवा मुख्याला 2020ला 1 प्रश्न होता. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे जे घटक आहेत ना, यावरती आयोग कधी कधी प्रश्न विचारतो तर कधी विचारत नाही. अर्थातच ते आपल्याला अभ्यासातून जावे लागतात. हे बघा मराठी व्याकरणामध्ये मी सांगेल तेवढेच घटक अभ्यासायचे, त्याच्या जास्त अभ्यासायचे नाही. आणि मी सांगेल तेवढाच कंटेंट आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यासायचा आहे. मी फक्त तो तुम्हाला काय करणार आहे, एकदम सोपा करून सांगणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी मी तुम्हाला कशा गोष्टी पाठ करायच्या, कोणत्या ट्रिक्स तिथं अप्लाय करायच्या, ह्या सगळ्या मी प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे तुमचं टेन्शन निश्चितच दूर होणार आहे. फक्त प्रॉपर आपण स्टेप बाय स्टेपने जाऊयात. अनालिसिस प्रॉपर सध्या एक आपल्याला प्रोसेसचा भाग म्हणून समजून घ्यावंच लागतं. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. सामान्य रूप हा विभक्ती या घटकाशी संबंधित असणारा घटक आहे. त्यावरती बघा इथे 2 प्रश्न 2017ला, इतर वेळेस 1 प्रश्न विचारलेला आहे. सर्व नामांवरती बघा 3 प्रश्न इथं 2021ला विचारले होते. त्यामुळे कुठलाही घटक लाईटली घेऊन जमणार नाही. कोणत्याही घटकावरती आयोग कधीही जास्त प्रश्न विचारू शकते. त्यामुळे अगेन तिच्यातल्या त्या प्रत्येक घटकातल्या प्रत्येक संकल्पना आपल्याला बारकाईने अभ्यासायच्या आहेत, हे सध्या लक्षात ठेवा. विशेषण हा घटक असेल त्यावरती बघा 2 प्रश्न जास्तीत जास्त विचारले गेलेले आहेत. इतर वेळेस ते 1 सरासरी प्रत्येक वेळेस विचारलेलाच आहे. बघा क्रियापद सर्वात महत्वाचा घटक. आपल्या सर्वांना माहित असेल भाषेमध्ये शब्द असतात, शब्दांपासून वाक्य बनतात आपल्याला माहिती आहे. आणि हे वाक्य क्रियापदांशिवाय पूर्ण होत नाहीत. या क्रियापद हा घटक अतिशय महत्वाचा आहे. क्रियापदांच्या प्रकारांवरती आणि क्रियापदाचे काळ किंवा आख्यात यांवरती बघा 2016ला 7 प्रश्न होते. म्हणजे क्रियापद या एका घटकावरती 7 प्रश्न होते. बरोबर. इतर वेळेस ते 4 प्रश्न 2 सरासरी आलेले आहेत. 3 प्रश्न म्हणजे दोन्ही घटक मिळून, क्रियापदांचे प्रकार आणि काळ मिळून. म्हणजे सरासरी 3-4 प्रश्न या घटकावरती येतात. क्रियापद आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासायचे. क्रियापद अभ्यासला तरच पुढे प्रयोग वगैरे सारखे घटक आपल्याला समजतात, किंवा इतर काही घटक क्रियापदांवरती बऱ्यापैकी अवलंबून आहेत ते पण आपल्याला समजतात. आता अव्ययांच्या बाबतीत पाहायला गेलं तर क्रियाविशेषण अव्ययांवरती बघा इथे 3 प्रश्न 2021च्या मेन्सला विचारले होते. अगेन मग मी तेच सांगतोय तुम्हाला, कुठल्याही घटकाकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. आयोग कोणत्याही घटकाचं वेटेज 0 करू शकतं, कोणत्याही घटकाचं वेटेज 0 करू शकतं आणि काही घटकांचं वेटेज वाढवू शकतं. हे आपल्याला पेपर अनालिसिस वरून समजते. त्यामुळे कुठल्याही घटकाकडे दुर्लक्षित करता कामा नये. जिथं आपल्याला तो घटक चांगला काळजीपूर्वक अभ्यासणं आवश्यक आहे तिथं तो आपण अभ्यासलाच पाहिजे. निश्चितच आपण त्या पद्धतीने सोप्या पद्धतीने अभ्यासणार आहोत. शब्दगीय अव्ययांवरती सरासरी 1 प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे पाहूयात. बघा आता सर्वात महत्वाचा भाग मी तुम्हाला सांगतो. उभयनिव्य अव्यय ह्या घटकांवरती बघा वाक्यांचे प्रकार, वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण आणि वाक्य रूपांतर हे 4 घटक अवलंबून आहे. ह्या उभयनिव्य अव्यय एकाच घटकावरती.
एकमेकांना इंटरलिंक असणारे घटक आहेत आणि तिच्यावरती प्रश्न किती आलेले आहेत बघा. वाक्यांचे प्रकार, वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण आणि वाक्य रूपांतर. बघा 5 प्रश्न, कमीत कमी 5 प्रश्न आहेत. इकडे बघा 11 प्रश्न 2019 ला विचारले होते. 2020 ला बघा 8 प्रश्न विचारले होते. 2021 ला पण बघा आगे 11 प्रश्न विचारले होते. बघा गट ब च्या मुख्य परीक्षेला 2018 ला पण बघा 10 प्रश्न विचारले होते. इथे 19 ला 5 होते. म्हणजे कमीत कमी 5 प्रश्न फिक्स या 3 चॅप्टर वरती असतात आणि उभय अव्यय मिळून जर घेतला तर मग बघा ते जाती त्याची संख्या 14-15 प्रश्नांवरती. कमीत कमी 8-9 ते प्रश्न या 4च घटकांवरती विचारले जातात. उभय अव्यय, वाक्यांचे प्रकार, वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण आणि वाक्य रूपांतर. आणि हे एकमेकांवरती अवलंबून असणारे घटक आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने मी तिथं समजून सांगणार आहे. त्यातल्या अवघड काही संकल्पना आहे, त्यातलं तुम्हाला कुठलंही टेन्शन राहणार नाही. प्रश्न पाहिल्याबरोबर उत्तर देता निश्चितच येतील. सविस्तर आपण अभ्यासणार आहोत. मग हे लक्षात घ्या, अनालिसिस करायचं म्हणजे नक्की काय करायचं. बऱ्याचदा काय होतं, व्याकरणाच्या अभ्यासाला आपण एकदम जोशमध्ये सुरुवात करतो. सुरुवातीचे घटक चांगले अभ्यासतो आणि शेवटचे जे घटक आहेत, वाक्यांचे प्रकार, वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण, वाक्य रूपांतर, हे घटकांकडे आपल्याकडे हे घटक तुलनेने खूप सोपे असूनही त्याकडे दुर्लक्ष होतं आणि एक्झाम मध्ये आपले मार्क्स जातात. किंवा त्यातले काही बारकावे आपण समजून घेत नाही आणि आपल्या एक्झाम मध्ये मार्क्स जातात. हे होऊ नये आणि कमी वेळात चांगला अभ्यास व्हावा म्हणूनच मी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. चांगल्या पद्धतीने आपण ते कव्हर करणार आहोतच निश्चित. संधी हा घटक बघा 2021 ला यावरती 4 प्रश्न विचारले होते. 2020 ला 0 प्रश्न होते. म्हणजे ह्या घटकाचा किंवा कोणत्याही घटकाचा कधी वेटेज 0 करू शकतं आणि कधी त्यावरती वाढू शकतं. एकंदरीत बघा तसे पाहिले गेले तर 5 प्रश्न 2021 ला संधी या घटकावर विचारले होते. 1 प्रश्न अप्रत्यक्षपणे संधी या घटकावरती अवलंबून होता. तसे टोटल 5 प्रश्न संधी या घटकावरती विचारले होते 2021 ला. त्यामुळे तोही घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे. 17-18 ला पण बघा 4 प्रश्न विचारलेले आहेत. प्रयोग हा घटक लक्षात येईल तुमच्या. 16 ला 4 प्रश्न विचारले, इकडे 2-1-1-2 असे प्रश्न विचारले. त्यामुळे कधीही यावरती 3-4 प्रश्न विचारले जाऊ शकतात. 2021 ला प्रश्न नव्हता, त्यामुळे आगामी परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता निश्चित जास्त असेल. 3-4 प्रश्न येणं अपेक्षित आहे. शुद्ध लेखन या घटकावरती बघा 2016 ला 3 प्रश्न होते. बघा सगळ्यात दुर्लक्ष केला जाणारा घटक म्हणजे शुद्ध लेखन. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, शुद्ध लेखनामध्ये शब्द पाठ करतात, शुद्ध कोणता अशुद्ध कोणता, एक्झामला विसरून जातात आणि त्यावरती थोडे अवघड प्रश्न फ्रेम केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कळत नाही. अगेन आपण प्रत्येक शब्द कसा बनला हे पाहणार आहोत शुद्ध लेखनामध्ये. त्यामुळे तो तुमचा कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. तुम्ही ते कधीच विसरणार नाही. अलंकारावरती बघा राज्यसेवेला अलीकडे एकही प्रश्न विचारला नाही 2016 पासून. 2019च्या गट ब मुख्य परीक्षेला मात्र एकच प्रश्न होता. बरोबर. स्टील म्हणजे एक प्रश्न होता, म्हणजे हा घटक अभ्यासायचाच नाही का, तर अभ्यासायचा आहे. मग अगेन काय समजतं आपल्याला यावरून, की आपण तो लिमिटेड कंटेंटचा अभ्यासला पाहिजे. आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आला तर जाऊ द्या, तो त्याचा जास्त विचार करायचा नाही. लिमिटेड कंटेंट अभ्यासायचा, चांगला अभ्यासायचा अलंकार ह्या घटकामध्ये, हे आपल्याला या ठिकाणी निदर्शन असते. कारण त्यावर प्रश्न पडण्याची शक्यता कमी आहे खूप. पडले तर 2-3 पडतील, मग त्यामुळे अभ्यासायचा नाही असं पण नाही, तो अभ्यासला पाहिजे. पडले तर 2-3 पडले तर त्यावेळेस आपल्याला चुकायला नको. त्यामुळे लिमिटेड कंटेंट अभ्यासायचा, चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा. अर्थातच आपण तो समजून सांगणार आहोत. शब्दशक्ती, रस आणि काव्यगुण या घटकावरती बघा 2 प्रश्न 18 होते. इथे 2019च्या गट ब ला 1 प्रश्न होता, राज्यसेवेला 1 प्रश्न. सरासरी 1 प्रश्न 1-2 प्रश्न यावरती विचारले जातात. म्हणजे एक लक्षात येईल, व्याकरणातल्या घटकांवरती, कोर व्याकरणाबद्दल बोलतोय मी, शब्दसंग्रहांवरती नाही. बघा 2016 ला 34 प्रश्न होते, 17 ला 28 होते, 18 ला 30 होते, 19 ला 30 होते, 2020 ला 28 होते, इकडे 26 होते 2019च्या गट ब मुख्य परीक्षेला. म्हणजे एक लक्षात येते आपल्या, सरासरी 25 ते 30 प्रश्न हे व्याकरणावरती असतात आणि उर्वरित 20 ते 25 प्रश्न हे कसे असतात, शब्दसंग्रह आणि आकलन उतारे यावरती असतात. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की कुठलाही घटक दुर्लक्षित करायचा नाही. व्याकरण जितक्या चांगल्या पद्धतीने अभ्यासणार आहोत, तितक्याच चांगल्या पद्धतीने शब्दसंग्रह पण अभ्यासावा लागेल. तुलनेने शब्दसंग्रहाला थोडं कमी वेटेज आहे, पण अर्थातच कधी कधी ते 50% वेटेज पण त्याचं होऊ शकतं. बघा 2019च्या गट ब ला 26 प्रश्न हे व्याकरणावरती होते, उर्वरित 24 प्रश्न शब्दसंग्रह आणि उतारे यावरती होते. उतार्यांवरती 5च प्रश्न होते, म्हणजे बाकीचे 19 प्रश्न जे होते ते शब्दसंग्रहांवरती होते. त्यामुळे आपल्याला शब्दसंग्रहावरती अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. बघा आता आपण शब्दसंग्रहाच्या बाबतीत काही डिस्कशन घेऊयात महत्वाचं. शब्दसिद्धी हा घटक सर्वांना माहिती असेल. बघा सरासरी 6 ते 7 प्रश्न कमीत कमी या घटकावरती विचारले जातात. 2019 ला 7 प्रश्न होते गट ब ला, 6 प्रश्न राज्यसेवेला बघा सरासरी 6-7 प्रश्न येतातच. इव्हन तुम्हाला सांगतो PSI मुख्य परीक्षा 2014 ला
60 पैकी 18 प्रश्न शब्दसिद्धी ह्या एकाच घटकावरती होते. इतका महत्वाचा घटक आपल्यासाठी आहे. सर्वात जास्त वेटेज असणारा घटक, परंतु सर्वात कमी अभ्यासला जाणारा, विद्यार्थ्यांकडून कमी अभ्यास राहतो. अर्थातच शब्दसिद्धी या घटकामध्ये खूप सारे शब्द आपल्याला पाठ करायचे असतात आणि विद्यार्थी ते पाठांतर करूनच बेजार होतात. किचकट वाटतं सगळं. मग आपण काय करणार आहोत, अतिशय सोप्या अशा ट्रिक्स शब्दसिद्धी या घटकाच्या प्रोव्हाइड करणार आहोत. फक्त तुम्हाला ते तिथं प्रश्न पाहून उत्तर द्यायचे. ऑब्व्हियसली ते तसं होणार, निश्चित होतंय तसं. ठीक आहे. त्यामुळं अजिबात काळजी करायचीच नाही शब्दसिद्धी या घटकाची. आणि सर्वात जास्त वेटेज असलेला घटक आहे अर्थातच, हे तुमच्या विश्लेषणावरून लक्षात येईल. त्यामुळे पहिला घटक तर आपण तोच अभ्यासणार आहोत, शब्दसिद्धी हा घटक. सुरुवातीला का अभ्यासायचा, त्याला कुठल्याही फाउंडेशनची गरज लागत नाही. सुरुवातीला निश्चित अभ्यासता येतो. अर्थातच मी तो समजून सांगणार आहे, त्यामुळे तो तुमच्या फिक्स डोक्यात सगळा जशाच्या तसा फिट बसणार आहे. एक लक्षात येईल तुमच्या शब्दसंग्रहामध्ये बघा, शब्दसिद्धी असेल, समानार्थी शब्द असेल, विरुद्धार्थी म्हणी आणि वाक्प्रचार असेल, हे 3-4 टॉपिक अतिशय महत्वाचे, ज्यावरती 3-4 प्रश्न येतात. बघा, वाक्प्रचारावरती तर बघा 2017ला 6 प्रश्न होते. म्हणजे कधीही शब्दसंग्रहावरती सुद्धा वेटेज वाढू शकतं. त्यामुळे शब्दसंग्रहांकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाहीये. 2018ला बघा वाक्प्रचारावरती 5 प्रश्न होते. 2020च्या मेन्सला इकडे 5 प्रश्न होते राज्यसेवेला. म्हणजे वाक्प्रचार हा घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणी आणि वाक्प्रचार हे 2 घटक आणि प्लस समानार्थी हे 3 घटक शब्दसंग्रहामध्ये महत्वाचे. आणि शब्दसिद्धी थोडा वेगळा व्युत्पत्ती शास्त्राचा भाग आहे. ते हे 4 घटक आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. ठीक आहे. अर्थातच मी तुम्हाला त्याची आयडिया देणार आहे, कशा पद्धतीने अभ्यासायचं आपल्याला. अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्या गोष्टी करणार आहोत. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, यावरती बघा सरासरी 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही. बाकी आता हे टॉपिक अनकॉमन आहेत, त्यावरती काही जास्त प्रश्न गेलेले नाहीयेत. उतार्यांवरती मात्र 5 प्रश्न फिक्स विचारले जातात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. बऱ्याचदा काय होतं, 1 तासाचा पेपर असतो, ते 1 तासाचं नियोजन न जमल्यामुळे उताराचे 5 प्रश्न सोडवायचे राहून जातात आणि आपण हातचे 5 मार्क्स घालवतो की ज्याचे उत्तर आपल्याला तिथेच भेटणार असतात. तरी आपल्याला त्याला टाइम न पुरल्यामुळे आपले मार्क्स जातात. त्यामुळे ह्या पेपरमध्ये टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट होण्यासाठी काही प्रश्न तुम्हाला पाहता क्षणी उत्तर देता आली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला उतार्यासारख्या भागाला लक्ष देता येतं किंवा वेळ देता येतो. त्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे की तुमचे प्रश्न पाहिल्याबरोबर उत्तर येतील, अशा पद्धतीने इतक्या खोलवर सविस्तर चर्चा आपल्याला प्रत्येक घटकावरती करायची आहे. अर्थातच कमी वेळात आपण ते करणार आहोत. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मी सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड असणार आहे आपली सिरीज. अतिशय व्यवस्थित बघा, 18, 19, जास्तीत जास्त 25 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे 20 ते 25 प्रश्न शब्दसंग्रहावरती असतात. शब्दसंग्रह आणि उतारे मिळून म्हणजे 50% वेटेज तर हे तुमचे या घटकाला निश्चित आहेत शब्दसंग्रहाला. त्यामुळे 40 ते 50% वेटेज आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. हे झालं पेपर अनालिसिस. मी अगेन सांगितल्याप्रमाणे 60% व्याकरण, 40% शब्दसंग्रह. शब्दसंग्रहामध्ये शब्दसिद्धी असेल, इतर जनरल शब्दसंग्रह असेल आणि उतारे असेल, हा भाग येतो. त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. बऱ्याचदा व्याकरणाचाच अभ्यास करतो आपण, शब्दसंग्रहाकडे दुर्लक्ष होतं, शब्दसिद्धी या घटकाकडे दुर्लक्ष होतं, उतार्याकडे दुर्लक्ष होतं आणि आपले मार्क्स कमी येतात. ठीक आहे. तर आपण त्या पद्धतीने त्याचा अभ्यास निश्चित करणार आहोत. बघा, थोडा डेमो देतो आता मी, कसं रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथड म्हणजे नक्की काय. अभ्यास करताना संकल्पना निश्चितच समजून घ्यायच्या, पण त्याला जोड ही आपली कशी असली पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनची असली पाहिजे आणि त्याच्या थ्रू अभ्यास तर गोष्टी लवकर आपल्या लक्षात राहतात आणि एकंदरीतच किती आपल्याला डेप्थ पर्यंत जाऊन करायचे याचा अंदाज येतो. त्यामुळे आपण काय करणार आहोत, प्रत्येक संकल्पना झाल्यानंतर, प्रत्येक घटक उपघटक झाल्यानंतर लगेच तिथल्या तिथे त्यावरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सर्व क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. आता डेमोसाठी मी तुम्हाला उभयने हवे असेल शुद्धलेखन, सामान्य रूप, शब्दसिद्धी आणि शब्दसंग्रह याबद्दल थोड्या मी काही महत्वाच्या संकल्पना समजून सांगणार आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, प्रश्न तुम्हाला परीक्षेला कसा विचारला जातो, सामान्य रूप हा घटक आहे. आता सामान्य रूप म्हणजे काय पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. बघा, सहजपणे लक्षात येईल तुमच्या. सामान्य रूप, सामान्य रूप बरोबर असं रूप जे सामान्य आहे. सामान्य म्हणजे काय, सामान्य हा शब्द समान या शब्दापासून बनलाय. समान या शब्दापासून सामान्य असा शब्द बनलेला आहे. ज्याच्यात समान असे घटक असतात, ज्यांचं रूप समान असतं, ते झालं सामान्य रूप. ठीक आहे. सामान्य रूप म्हणजे काय, बघा उदाहरणार्थ कुत्रा हा शब्द आहे आपला. ठीक आहे. कुत्रा ह्या शब्दाला बरोबर चा हा प्रत्यय मी जोडला तर आपला शब्द काय बनतो, कुत्र्याचा. ठीक आहे. मग ज्यावेळेस मूळ शब्दाला, नामाला प्रत्यय ज्यावेळेस जोडतो त्यावेळेस नामाचं काय होतं, बदल होतो त्याच्यामध्ये. आता कुत्राचं काय झालेलं आहे, कुत्र्या झालेलं आहे. म्हणजे हे काय झालं, हे सामान्य रूप झालं. याला सामान्य रूप का म्हणले, कुठलाही प्रत्यय लावला,
चा लावला, ला लावला, ते लावला, स लावला, कुठलेही प्रत्यय लावला तरी हे बदलणारं रूप प्रत्येक प्रत्ययासाठी सारखंच असतं. कुत्राचा, कुत्र्याचे, सॉरी कुत्र्याचे, कुत्र्याचा, कुत्र्याला, कुत्र्यास, अशा प्रत्येक प्रत्ययाच्या वेळेस कुत्र्या हे समानच रूप आपल्याला सापडते. म्हणजे हे जे बदलणारं जे रूप आहे शब्दाचं प्रत्यय लावल्यामुळे त्याला काय म्हणायचं, सामान्य रूप म्हणायचं. आणि या सामान्य रूप या घटकावरती काय विचारलं जातं, तुम्हाला थेट थेट काय विचारले जातात, तुम्हाला नियमांवरती प्रश्न विचारले जातात स्टेटमेंटच्या स्वरूपात. त्यातले योग्य कोणते अयोग्य कोणते हे तुम्हाला ओळखायचे असतात. मग सामान्य रूपाचे असे एकूण 25 ते 30 नियम आहेत. कधी तुम्ही ते लक्षात ठेवणार, कधी ते तुमच्या पाठ होणार, तर त्याचं काळजी करायची नाही. आपण एक ट्रिक सांगणार, ती ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली की सहज सगळे नियम तुम्हाला एक्झामला क्रॉस व्हेरीफाय करता येणार. उदाहरणार्थ बघा, इकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप याकारांत होते. हे स्टेटमेंट बरोबर की चूक हे कसं ठरवायचं, तर बघा इकारांत आता पुल्लिंगी आपल्याला माहिती आहे, जनरली आपण ते सविस्तर अभ्यासणारच आहोत. जनरली पुल्लिंगी म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पुल्लिंगी नाम असेल. उदाहरणार्थ घोडा हे कसं आहे, हे घोडा पुल्लिंगी नाम आहे. काका हे कसं आहे, पुल्लिंगी नाम आहे. धोबी हे कसं आहे, पुल्लिंगी आहे. भाऊ, धनको, खांब, तो खांब, बरोबर, तो घोडा, तो काका, तो धोबी, तो भाऊ, हे कसे आहेत, पुल्लिंगी शब्द आहेत सर्व. आता बघा, या पुल्लिंगी नामांचं सामान्य रूप याकारांत होते. हा नियम बरोबर आहे का, इकारांत पुल्लिंगी. आता बघा इथे मी तुमच्या समोर पुल्लिंगी शब्द दिलेले आहेत. आता एका ट्रिकच्या स्वरूपात आपण ते शब्द लक्षात ठेवणार आहोत. एवढे 5च शब्द लक्षात ठेवले की तुमची अख्खे पुल्लिंगी नामांच्या सामान्य रूपाचे नियम लक्षात राहून जातात. बरोबर. मग इथे बघा, इकारांत पुल्लिंगी नाम सांगितले. मग इकारांत पुल्लिंगी नाम आपल्या ट्रेक मधले येतं दोन. बरोबर. बघा इकारांत काय, याच्या अंती इकारांत म्हणजे याच्या अंती इकार आहे. बरोबर, म्हणून त्याला इकारांत म्हणले. इकार म्हणजे काय, बघा ई आहे, ब ला दुसरी वेळांटी म्हणजे ब अधिक काय झाला, ई झाला, दीर्घ ई आहे. इथे इकारांत असा शब्द आहे, याच्या शेवटी ई हा स्वर आहे धोबी या नामाच्या. म्हणजे धोबी नाम कसं झालं, इकारांती पुल्लिंगी नाम झालं. आता धोबी या नामाचं सामान्य रूप आपल्याला लगेच करता येते. एक्झामला तुम्हाला धोबी हा शब्द फक्त आठवायचा आहे. आणि ऑब्व्हियसली आपल्या ट्रिक मधून, ती मी ट्रिक तुम्हाला लेक्चर मध्ये सांगणार आहे, त्या ट्रिक मधून धोबी हा शब्द उचलायचा. ती ट्रिक कशी लक्षात ठेवायची सांगतो मी. पण त्या ट्रिक मधून धोबी हा शब्द जर तुम्ही उचलला तर धोबी या शब्दाचं सामान्य रूप तिथं करता येते तुम्हाला. धोबीला प्रत्यय लावा, धोब्याचा, धोब्याला, बरोबर, धोब्याचे, कसं पण होते. म्हणजे प्रत्येक कुठलाही लावला हे बदलणार रूप सारखं असते म्हणून त्याला सामान्य रूप म्हटलंय. बरोबर. मग सामान्य रूप काय, त्याचं धोब्या असं झालेलं आहे. मग इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसं होते, याकारांत होते. इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते का, निश्चित होते. हे विधान आपलं बरोबर आहे. उकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप वाकारांत होते, हे बरोबर आहे का, तर बघा उकारांत पुल्लिंगी नाम आपल्याला आठवलं पाहिजे. बरोबर. बघा इथे भाऊ हे कसं आहे, उकारांत आहे, शेवटी उ आहे. बरोबर. आणि हे पुल्लिंगी नाम आहे. आपल्या ट्रिक मधून भाऊ शब्द उचलायचा. ट्रिक कशी लक्षात ठेवायची ऑब्व्हियसली नंतर सांगेल. पण सध्या बघा मी काय सांगतो, इथे भाऊ हा शब्द आपल्या ट्रिक मधला उचलला, लगेच तिथं क्रॉस व्हेरीफाय करता येते. भाऊ, बरोबर, भावाचे, भावाला, भावास, बरोबर. म्हणजे बघा उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसं झालेलं आहे, वाकारांत झालेलं आहे, हे आपल्या लक्षात येते. त्यामुळे ब हे पण विधान बरोबर आहे. उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, ओकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप ओकारांतच राहते. आपल्या लक्षात येईल बघा, ओकारांत पुल्लिंगी नाम असेल तर आपल्या ट्रिक मधलं ओकारांत पुल्लिंगी नाम बघा, धनको, तो धनको, बरोबर. धनको कसं आहे, ओकारांत आहे, शेवटी बघा क अधिक ओ म्हणजे को, बरोबर. म्हणजे ओकारांत आहे, शेवटी ओ येतो त्याच्या, म्हणून त्याला ओकारांत म्हटलंय. मग या धनकोचं सामान्य रूप करून बघा, धनकोला प्रत्यय जोडा, धनको, धनकोचे, धनकोला, म्हणजे बघा त्याचं सामान्य रूप आहे तसंच राहिलेलं. म्हणजे ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओकारांतच राहते, हे विधान पण बरोबर आहे. अ ब क हे तिन्ही विधानं बरोबर आहे, वरीलपैकी सर्व बरोबर. बघा तुम्ही पहिल्यांदा नियम जर पाठ केले तर एक्झामला ते तुम्हाला लक्षात येत नाही. त्यामुळे काय करायचं, एक ट्रिक्स लक्षात ठेवायची. धनको, भाऊ, धोबी, काका, खोडा, गाम, खांब, हे 5 शब्द लक्षात ठेवायचे. ते कसे लक्षात ठेवायचे ते मी अर्थातच लेक्चर मध्ये सांगत असतो. बरोबर. अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे असतात. धनको भाऊचा, भाऊने धोबी काकाचा घोडा खांबाला बांधला, असं एक वाक्य लक्षात ठेवलं की हे शब्द आपल्याला आठवतात. हे सगळे पुल्लिंगी आहे. मग इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते, हे वाक्य चेक करायचे. या ट्रिक मधला धोबी शब्द उचला इकारांत, त्याचं सामान्य रूप करा धोब्याचे, धोब्याला, धोब्यास, हे सामान्य रूपी याकारांत होते निश्चितच. हे विधान बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस व्हेरीफाय रूल तिथे करता येतात. ते पाठ केले तर ते विसरून जातील, त्यापेक्षा काय करायचं, ट्रिक लक्षात ठेवायची. अर्थातच अशा सामान्य रूपाच्या 25 नियमांची मी तुम्हाला एक 3 वाक्यामध्ये ते 25 नियम बसून देणार आहेत. ते 3 वाक्य पाठ केली की 25 नियम तुम्हाला एक्झामला क्रॉस व्हेरीफाय करता येतात निश्चितच.
बघा शुद्ध लेखनांवरती पण स्टेटमेंटच्या स्वरूपात क्वेश्चन येतात. मराठीतील तत्सम इकारांत आणि उकारांत शब्द रस्वांत लिहावेत असा नियम आहे. हे विधान काय चूक आहे? कसं चूक आहे बघा. मराठीतील तत्सम, आता तत्सम म्हणजे काय? तत् अधिक सम, सम म्हणजे सारखा, त्यासारखा. जे शब्द संस्कृत प्रमाणे जशाच तसे मराठीमध्ये आलेले आहेत, संस्कृत मधून मराठीत आलेले शब्द कसे असतात? तत्सम असतात, जशाच तसे येतात, त्यासारखे असतात, तत्सम असतात. असे तत्सम शब्द संस्कृत मधून मराठीत आलेले. उदाहरणार्थ पृथ्वी हा शब्द कसा आलेला आहे? संस्कृत मधून मराठीत आलेला आहे. उदाहरणार्थ मही हा शब्द कसा आहे? संस्कृत मधून मराठीत आलेला आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा भू हा शब्द असेल, संस्कृत मधून मराठीत आलेला आहे. जशाच तसे आलेले आहेत आणि म्हणून त्यांना तत्सम म्हटलेलं आहे. सविस्तर आपण ते अभ्यासणारच आहोत पुढे. सध्या फक्त मी काय सांगतो ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मराठीतील तत्सम इकारांत आणि उकारांत शब्द. आता बघा कवी हा शब्द असेल, तत्सम शब्द आहे. संस्कृतमध्ये तो रसवांतच लिहिला जातो. रसवांत म्हणजे काय? रस्व दीर्घ आपण पुढे पाहणार आहोत. रसवांत म्हणजे पहिली वेलांटी सध्या लक्षात ठेवा किंवा पहिला उकार. दीर्घांत म्हणजे काय? दुसरी वेलांटी दुसरा उकार, असं एवढंच लक्षात ठेवा. रस्व. आता मराठीत हा कवी शब्द कसा आहे? तत्सम आहे आणि तो रसवांत आहे आणि इकारांत आहे, बरोबर. आता मराठीत लिहिताना तो कसा लिहिणार आहे? आपण दीर्घांतच लिहिणार आहे ना, बरोबर. मराठीत कवी असा लिहिताना पाहिलाय का तुम्ही कधी? नाही, तो आपण असा दीर्घच लिहितो. मग मराठीत तत्सम इकारांत उकारांत शब्द रसवंत लिहायचे का? नाही, ते कसे लिहायचे? दीर्घांत लिहायचे. अगेन आता हे शुद्ध लेखनाचे बघा एकूण 30 नियम आहे. महाराष्ट्र साहित्य महामंडळाचे नियम आहेत 30. हे नियम मग असे स्टेटमेंटच्या स्वरूपात तुम्हाला विचारले जातात. ते लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला कम्पॅरेटिव्हली तुलनात्मक पद्धतीने शिकवणार आहे आणि ते कसे लक्षात ठेवायचे ते पण सांगणार आहे. ते सहज लक्षात राहून जातील. अर्थातच लक्षात ठेवण्यापूर्वी आपण त्यावरती सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्याचा सविस्तर पहिले समजून घेणार आहोत आणि मग लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स वगैरे आपण अप्लाय करणार आहोत. दुसरं विधान आहे या ठिकाणी तत्सम क्रिया विशेषणे दीर्घांत लिहावे. आता बघा आपल्याला माहित असेल अद्यापि असेल, यथापि असेल, तथापि असेल, ठीक आहे, यथामती असेल, परंतु असेल. बघा परंतु हा शब्द तुम्ही असा लिहिताना पाहिलाय का? असा त्याला दुसरी वेळा उकार पाहिलाय का तुम्ही? कधीच नाही. मग ही अद्यापि, यथापि, तथापि, यथामती, परंतु यासारखी जी अव्यय आहेत ही कशी आहेत बघा? ही कशी लिहिली जातात? तर रस्वांत लिहिली जातात. पहिली वेलांटी किंवा पहिला उकार तिथे असतो. तत्सम क्रिया विशेषण दीर्घांत लिहायची का? नाही, ती कशी लिहिली जातात? रस्वांत लिहिली जातात. ठीक आहे. तर या ठिकाणी दोन्ही विधानं कशी आहेत? चूक आहेत. पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे, दोन्ही चूक. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो, थोडं समजून घ्यावं लागतं. आणि अर्थातच हे कसं आहे, थोडं अवघड पार्ट मी आता पहिल्यांदाच घेतलाय, त्यामुळे थोडं तुम्हाला जड वाटत असेल. पण जसजसं आपण लेक्चरमध्ये पुढे जाऊ तस तशा गोष्टी तुमच्या लक्षात राहिलेल्या असतील, क्लिअर झालेल्या असतील आणि पुढे काय अवघड भाग आहे तो तुम्हाला अतिशय सोपा वाटत निश्चित असेल. ठीक आहे. त्यामुळे त्याचं बर्डन घ्यायचं नाही. सध्या फक्त कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे हे समजून घ्या. ठीक आहे. बघा आता इथे बघा म्हणून हे उभयने अव्यय आणि दुसऱ्या वाक्यात पण म्हणून हे उभयने अव्यय. आता उभयान्वय अव्यय म्हणजे काय? उभय म्हणजे दोन, बरोबर. आणि जिथं दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडली जातात ते जोडण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना उभयान्वय अव्यय म्हटलं जातं. आता पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये येते दोन्ही ठिकाणी म्हणून हे एकच उभयने अव्यय, परंतु ते एकच असलं तरी त्या दोन्ही वाक्यांमध्ये त्याचा प्रकार मात्र वेगळा आहे. बघा पहिल्या वाक्यात ते येतं परिणामबोधक उभयने अव्यय, दुसऱ्या वाक्यात येतं ते उद्देशबोधक उभयने अव्यय. मग हे कसं ओळखायचं, काय कसं करायचं याची सविस्तर चर्चा आपण लेक्चरमध्ये करत असतो. मधूने उत्तम भाषण केले हे वाक्य स्वतंत्र आहे आणि त्याला बक्षीस मिळाले हे एक वाक्य स्वतंत्र आहे, बरोबर. ती वाक्य अर्थपूर्ण होतो स्वतंत्रपणे त्यांचा, बरोबर. स्वतंत्रपणे अर्थपूर्ण होतो. अर्थ पूर्ण करण्यासाठी त्यांना इतरांवरती अवलंबून राहावं लागत नाही, म्हणून त्यांना प्रधान वाक्य असं म्हटलं जातं. आणि अशी प्रधान वाक्य जोडण्यासाठी जी उभयने अव्यय वापरली जातात ती प्रधानत्व सूचक उभयने अव्यय असतात. आणि ह्या परिणामबोधक उभयने अव्यय हा कसा असतो? प्रधानत्व सूचक उभयने अव्ययाचा प्रकार असतो. मधूने उत्तम भाषण केले याचा परिणाम पुढे दिलेला आहे, ते जोडण्यासाठी म्हणून हे उभयने अव्यय आलेले, म्हणून त्याचा प्रकार येतो परिणामबोधक उभयने अव्यय. दुसऱ्या वाक्यात मात्र बघा चांगला औषधोपचार लाभावा या गोष्टीचा परिणाम पुढे झालेला नाहीये. चांगला औषधोपचार लाभावा हे अर्धवट वाक्य, गौण वाक्य आणि ते पुढच्या मुख्य वाक्यांवरती अवलंबून आहे, म्हणून याला गौणत्व सूचक उभयने अव्यय म्हटलेले. पहिल्या वाक्यात ते मात्र प्रधानत्व सूचक होतं, दुसऱ्या वाक्यात ते आता गौणत्व सूचक म्हणून आलेले. कारण पहिल्या वाक्यांमध्ये बघा इथं वाक्यात आहे क्रियापदाला व हा प्रत्यय, म्हणजे इथं उद्देश सांगितलेला आहे. चांगला औषधोपचार लाभावा हा उद्देश आहे. ज्यावेळेस उद्देश अगोदर दिला जातो आणि मग पुढे एखादी क्रिया केली जाते त्यावेळेस त्या उभयने अव्ययाचा प्रकार काय असतो? उद्देशबोधक उभयने अव्यय असतो. अर्थातच हे आता आपण खूप फास्ट मध्ये घेतो मित्रांनो, पेपरमध्ये मात्र ते तुमच्या अतिशय सोप्या पद्धतीने समजून होणार आहे किंवा प्रत्यक्ष लेक्चरमध्ये आपण ते सोप्या पद्धतीने घेणार आहोत. बघा आता मी सविस्तर चर्चा करत नाही,
म्हणून, यास्तव, सबब, याकरिता, यासाठी, तस्मात, त्यामुळे, म्हणून, यास्तव, सबब, याकरिता. सारखीच उभयने अव्यय आहेत, परंतु प्रकार वेगळे. इकडे गौणत्व सूचक मध्ये हे उद्देशबोधक येतात, इकडे ही उभयने अव्यय पदार्थ सूचक मध्ये परिणामबोधक म्हणून येतात. त्याचा फरक आपण सविस्तर त्यातला एक लेक्चर मध्ये लक्षात घेणार आहोत. तिथे तुमच्या ते सहज तुम्हाला आयडेंटिफाय करता येणार आहे. प्रश्न पाहिल्याबरोबर आपल्या समोर प्रश्न असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. एक्झाम मध्ये त्या वाक्य आपल्या समोरच असणार आहे, शब्द आपल्या समोर असणार आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवण्याची काही ठिकाणी आवश्यकता नसते. तिथल्या तिथं फक्त उत्तर कोणतं ते क्लिक करायचं आपल्याला असते. बघा, पुढचा एक नियम आहे, मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा. हे वाक्य कसं आहे तर बघा, मगाशीच पाहिलं होतं, कवी हा शब्द संस्कृत मधून घेतलेला आहे, हरी हा शब्द संस्कृत मधून घेतलेला आहे, बरोबर. वायू हा शब्द संस्कृत मध्ये घेतलेला आहे. संस्कृत मध्ये लिहिताना ते अशी रसवंत लिहिली जातात, पहिली वेलांटी किंवा पहिला उकार दिला जातो. पण मराठीत लिहिताना मात्र आपण त्यांना असे दीर्घांतच लिहितो, असे दीर्घांतच लिहितो, बरोबर ना. वायू हा शब्द असा दीर्घांत लिहितो, शेवटचा अक्षर मराठीत नेहमी दीर्घ असतो. मराठी शब्दांच्या शेवटचा अक्षर, मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार. इकार म्हणजे बघा ही दुसरी वेलांटी, इथं दुसरा उकार आहे. हा इकार किंवा उकार असेल, हा कसा असतो, दीर्घच असतो, दीर्घच लिहावा लागतो. ऑब्विसली आपण हे पाहिलं, म्हणून हे क हे विधान या ठिकाणी हे वाक्य पूर्ण बरोबर आहे, हे बरोबर आहे. कारण मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार उकार किंवा दीर्घ लिहावा लागतो, हे वाक्य बरोबर आहे. इथं रस्व असा शब्द असतात तर हे वाक्य चुकीचं ठरलं असतं, परंतु इथं दीर्घ असं बरोबर दिलेलं आहे. बघा, शुद्ध लेखनाच्या बाबतीत प्रामुख्याने तुमच्या लक्षात येईल, प्रतीक्षा हा शब्द आपल्या सर्वांना माहित असेल. तुम्ही बऱ्यापैकी हा चुकीचा लिहितो, या ठिकाणी तो चुकीचा आहे, बरोबर. तसा लिहित नाही तो. प्रतीक्षा हा शब्द तला दुसरी वेलांटी असते प्रतीक्षा या शब्दामध्ये. कशी असते तर प्रति हा शब्द, ह्या प्रति या शब्दाला पहिली वेलांटी बरोबर आहे, संस्कृतमध्ये पहिलीच वेलांटी दिली जाते. परंतु प्रति या शब्दापुढे इच्छा हा शब्द आल्यामुळे काय झालेले आहे, आता यात संधी झालेली आहे. संधीमध्ये आपण ते सविस्तर अभ्यासणारच आहोत. इथे काय ई हा स्वर आहे, अधिक ई, ई अधिक ई काय होतं, दीर्घ ई होतं संधीच्या नियमानुसार, आणि दीर्घ ई होतो म्हणून र ला दुसरी वेलांटी येते, परीक्षा असेल. ते संधीमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत. मी आता मुद्दामून टाळतोय, तर ते तुमच्या त्यावेळेस लक्षात निश्चित राहणार आहे सगळ्या गोष्टी. इथं र ला परीक्षा असेल किंवा प्रतीक्षा असेल, या दोन्ही शब्दामध्ये त ला दुसरी वेलांटी किंवा परीक्षा या शब्दात र ला दुसरी वेलांटी असते, पहिली वेलांटी येत नाही. संधीचे नियम अभ्यासल्यावरती ते तुमच्या सहज लक्षात राहून जाईल. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या संधीचे नियम अभ्यासूनही हे शब्द लक्षात राहत नाहीत मित्रांनो, कारण ते पाठ करतात, त्यामुळे लक्षात राहत नाही किंवा आपल्याला लेखनात असेच पाहायला भेटतात. ते चुकीचं आहे. रवींद्र हा शब्द या ठिकाणी मात्र बरोबर आहे. रवी अधिक इंद्र, मग इथे अगेन संधी होणार आहे आणि काय होणार आहे, रवींद्र असा शब्द बनणार आहे, वला दुसरी वेलांटी येणार आहे. का दुसरी, कशी दुसरी, ते आपण सविस्तर अभ्यास नंतर. मग बघा, असं एक्झामला काय होणार आहे, हे किती अवघड शब्द तुम्हाला वाटले, बघा हे पृथक्करण, आदपात, निस्पृह, अंधकार, किती अवघड वाटले तरी लगेच एक्झामला तुम्हाला कळणार आहे अंधकार हा शब्द चूक आहे. कारण अंध असा विसर्ग असलेला प्रत्यय किंवा रूट वर्ड नाहीच आहे, पोट शब्द नाहीच आहे. अंधकार असा शब्द आहे आपल्या या ठिकाणी, किंवा तसा रूट जरी असला तरी त्याचा नियम मी तुम्हाला तिथं सांगेलच, का विसर्ग नाही सांगत होते, बरोबर. अंधकार असा शब्द आहे, उच्चार कसा आहे बघा, अंधकार, अंधकार असं म्हणायचं नाही, अंधकार, बरोबर. त्यामुळे इथे विसर्ग येणार नाही, चुकीचं आहे. निस्पृह या शब्दात विसर्ग येतो, बरोबर. ज्यावेळेस विसर्गाच्या पुढे स किंवा श येतो त्यावेळेस विसर्ग कायम राहतो, असा संधीचा नियम आहे. त्यामुळे नि अधिक स्पृह मध्ये निस्पृह मधला हा नि विसर्ग कायम राहतो, हा निस्पृह चुकीचा आहे, विसर्ग पाहिजे तिथं निस्पृह. हे एक्झामला पाहिल्याबरोबर तुम्हाला एक्झामला क्लिक होतं, ते निश्चितच लेक्चर पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईलच. पृथक्करण या शब्द मात्र या ठिकाणी चूक आहे. असा क ला क जोडलेला पृथक्करण शब्द बरोबर असतो. का बरोबर असतो, पृथक अधिक करण, बरोबर. क अधिक क काय होतो, द्वित होतं या ठिकाणी कच, आणि आपला पृथक्करण असा शब्द बनतो. पृथक हा असा मूळ रूट वर्ड आहे, कचा पाय मोडलेला आहे. पृथक म्हणजे वेगळे करणे, पृथक करणे, करण म्हणजे वेगळे करणे, पृथक म्हणजे वेगळा, करण म्हणजे वेगळे करणे, पृथक्करण वेगळे करणे असा त्याचा अर्थ आहे, बरोबर. पृथक क अधिक क च द्वित होते आणि काय शब्द बनणार आपला, पृथक्करण. असा शब्द कसा बनला हे लक्षात घेतल्यावरती तो कधीच विसरत नाही, त्यामुळे इथे चूक आहे. उज्ज्वल हा शब्द बघा, उत अधिक ज्वल अशा दोन शब्दांपासून बनलाय. ज्वलनशील पदार्थ आपल्याला माहित असतात, त्यातला ज्वल, बरोबर. आणि उत असा रूट आहे, त्या उत ह्या रूट पासून अनेक शब्द बनलेत, ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे साहजिकच उत हा शब्द तुमच्या लक्षात राहून जाईल, बरोबर. मग उतच्या समोर ज्यावेळेस ज्वल येतो त्यावेळेस संधीच्या नियमानुसार तच्या पुढे ज्यावेळेस ज येतो त्यावेळेस तचा काय होतो, ज होतो, बरोबर. मग उज अधिक ज्वल असा शब्द बनणार आहे. ज अधिक ज काय होणार आहे, द्वित होणार आहे त्याचा, आणि आपला शब्द काय बनणार आहे, उज्ज्वल असा बनणार आहे. त्यामुळे इथे एकच ज असलेला शब्द चुकीचा आहे. अशा पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत. अनुसया,
99% विद्यार्थी अनुसूया हा शब्द काय लिहितात, चुकीचा लिहितात. तो शब्द मी सांगितल्यावरती तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनसूया असा शब्द येतो खरा, आणि स ला दुसरी वेलांटी, इथं न ला उकारच नाहीये, स ला दुसरा उकार येतो इथं आला तर. बरोबर, अनसूया असा शब्द आहे. मग तो शब्द कसा बनलाय, असूया असा मूळ शब्द आहे. असूया म्हणजे काय, द्वेष करणे किंवा एखाद्याबद्दल मत्सर राग करणे, असूया बाळगणे. आणि जिच्यात असूया नाही ती अनुसूया, मग अन अधिक असूया असा शब्द बनतो. अन अधिक असूयाचा काय होतो, अनसूया असा शब्द बनतो आपला. स ला दुसरा उकार आहे या ठिकाणी, लक्षात ठेवा. अनसूया असा शब्द आहे. अनुसया असा चुकीचा उच्चार करायचा नाही आणि चुकीचं लिहायचं पण नाही. अनसूया असा उच्चार करायचा आणि लिहायचा पण तसाच. ठीक आहे. मग अशा पद्धतीने शब्दलेखन आपण प्रत्येक शब्द कसा बनला हे समजून जर घेतलं तर ते सहज तुमच्या लक्षात राहतात. अर्थातच इथे मी सगळे शब्द तुम्हाला आता ह्या प्रश्नाचे समजून नाही सांगितले, परंतु एक लेक्चर मध्ये आपण 1 बाय 1 व्यवस्थित घेत असतो, लक्षात घ्या. शब्दसिद्धीच्या एकदम अफलातून सोप्या अशा सुटसुटीत ट्रिक्स तुम्हाला देणार आहे, सहजपणे लक्षात राहतील. बऱ्याचदा काय होतं मार्केटमध्ये, तुम्ही अशा ट्रिक पाठ करता की त्या ट्रिकच लक्षात ठेवायला ट्रिक अप्लाय कराव्या लागतील. अशा काही काही भयानक ट्रिक असतात. आपल्या ट्रिक्स मुळातच ह्या एकदम इझी अशा ट्रिक असणार आहेत. बरोबर, लक्षात घ्या, एकदम सोप्या अशा ट्रिक असणार आहेत. आणि शब्दसिद्धी हा घटक सर्वात जास्त वेटेज 7-8 प्रश्न विचारले जातात. PSI मुख्य परीक्षा 2014 ला 18 प्रश्न हे एकाच गटकावरती विचारले होते. त्यामुळे ह्या गटकाटक दुर्लक्ष करून जमणार नाही. 1 बाय 1 शब्दसिद्धी हा घटक सगळा तुमच्या लक्षात राहणार आहे. बघा आता शब्दसंग्रहाच्या बाबतीत पाहूयात. बघा आता म्हणींच्या बाबतीत बघा कसं होतं. म्हणींच्या बाबतीत आपण काय असणार आहे, अप्रोच बिल्डिंग लेक्चर घेणार आहोत शब्दसंग्रहावरती, प्रत्येक टॉपिक वरती. आणि त्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रत्येक समजून सांगणार आहे. त्या क्वेश्चन्स समजून सांगत असताना तुम्हाला एक निश्चितच आयडिया येईल की शब्दसंग्रह आपण कशा पद्धतीने अभ्यासला गरजेचं आहे. अर्थातच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जरी केले तरी आपला शब्दसंग्रहाचा 70 ते 80% अभ्यास होऊन जातो. हे तुमच्या प्रश्न पाहिल्यावरती लक्षात येईल. बघा आता इथे एक प्रश्न आहे, सगळेच मुसळ केरात ही म्हण कशासाठी वापरली जाते. आता सर्वांचा हिरमोड झाला असं उत्तर दिलं तर उत्तर चुकेल. बरेच विद्यार्थी असे कन्फ्युज मध्ये जातात, चुकीचं उत्तर देऊन येतात, काही फायदा झाला नाही असं, अपेक्षाभंग झाला असं उत्तर देतात. आता इथं लक्षात येईल तुमच्या, सगळेच मुसळ केरात याचा अर्थ जरी असं वाटत असला अपेक्षाभंग होणे, असा अर्थ निश्चित होऊ शकतो असं जरी वाटत असेल तरी प्रश्न पाहिल्यावरती आपल्या लक्षात येईल अपेक्षाभंग होणे आणि काही फायदा न होणे एकाच टोन मध्ये किंवा एकाच सेन्स मध्ये जातो. आणि सर्वांचा हिरमोड होणे म्हणजेच अपेक्षाभंग होणे ना. मग एकाच वेळी दोन उत्तर असतील का, नसतील ना. त्यामुळे आपल्याला हे ऑप्शन एलिमिनेट करता येतात. त्यामुळे ऑप्शनकडे काळजीपूर्वक पाहायचंय. अर्थातच लेक्चरमध्ये मी तुम्हाला शब्दसंग्रहाचे प्रत्येक प्रश्न डिस्कस करणार आहोत. त्याच्याच माध्यमातून आपण बरेचसे शब्द लक्षात ठेवणार आहोत, ते तुमच्या लक्षात येईलच. ठीक आहे. त्यामुळे मग त्या केसमध्ये हे तुम्हाला लक्षात येते की असे ऑप्शन एलिमेंट कसे करता येतात. ते प्रत्येक प्रश्न डिस्कस केल्यावरती तुमचा अप्रोच नक्कीच डेव्हलप होणार आहे. आता बघा, सगळेच मुसळ केरात ही मन जर समजून घ्यायची झाली तर मी तुम्हाला समजून सांगतो. बघा उदाहरणार्थ, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय, तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचे किंवा कोणाला पोलीस उपनिरीक्षक व्हायचं असेल, कोणाला सहाय्यक करनिरीक्षक व्हायचं असेल किंवा अनेक परीक्षा द्यायच्या असतील. त्या परीक्षा द्यायच्या आहेत, तुम्ही त्यासाठीची पूर्ण तयारी केलेली आहे, संपूर्ण असा अभ्यास केलेला आहे, परंतु काय केलेले, लास्ट डेट होऊन गेली तरी तुम्ही फॉर्म भरला नाही. अभ्यास झालाय, तुम्ही परीक्षा पास होणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे, पण फॉर्मच भरला नाही. काय झालं, सगळेच मुसळ केरात. सगळं मुसळ केरात काय गेलं, तुम्ही महत्वाचीच गोष्ट विसरला ना. सगळेच मुसळ केरात या म्हणीचा अर्थ काय, महत्वाची गोष्ट विसरणे. लक्षात घ्या. अशा पद्धतीने प्रत्येक म्हण जरा थोडी काळजीपूर्वक पाहिली, पर्याय जर काळजीपूर्वक पाहिली तर आपल्याला ऑप्शन एलिमेंट करता येतात, निश्चितच करता येतात. म्हणजे एक्झामला जरी तुमचं कन्फ्युजन जरी झालं, सगळेच मुसळ केरात म्हणजे इथं काय उत्तर द्यायचं बाबा, तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की अपेक्षाभंग होणे म्हणजेच हिरमोड होणे आणि म्हणजेच काहीच फायदा न होणे असा पण अर्थ होतो त्याचा. बरोबर ना. त्यामुळे तिन्ही उत्तर एक साथ असू शकत नाही, पण पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. बघा आता, जो वाईट कृत्य करतो त्याच्या मनात सतत त्याची सल डाचत राहते, या संदर्भाची समर्थक म्हण ओळखा. होतं काय मग, जो वाईट कृत्य करतो त्याच्या मनात त्याची सल डाचत राहते, मग चोराच्या मनात चांदणे आणि खाई त्याला खवखवे, अशी दोन्ही उत्तर आपण देऊन येतो आणि आपलं उत्तर काय होतं, चुकतं. लक्षात येईल आपल्याला. बघा, दोन, चोराच्या मनात चांदणे ह्या म्हणीचा अर्थ काय होतो आणि खाई त्याला खवखवे ह्या म्हणीचा अर्थ काय होतो. चोराच्या मनात चांदणे, चोर जर चोरी करायला गेला तर त्याच्या मनात हेच भीती राहणार ना. चोराच्या मनात काय असेल, भीती असेल की यार आपल्याला चांदण्याच्या प्रकाशात जर कोणी तर पाहिलं तर नाही ना चोरी करताना, अशी त्याच्या मनात भीती असते. बरोबर. म्हणजे चोराच्या मनात चांदणे म्हणजे काय, त्यांनी चोरी केलेली आहे, गुन्हा केलेला आहे आणि ते कृत्य उघडकीस येऊ नये अशी त्याची
त्याच्या मनात इच्छा राहते किंवा ते कृत्य उघडकीस येण्याची त्याच्या मनात भीती राहते, म्हणजे चोराच्या मनात चांदणे. बरोबर. परंतु खाई त्याला खवखवेचा अर्थ काय होतो? उदाहरणार्थ, बरोबर, एखादं कृत्य तुम्ही जर केलंय, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही खाल्लेली, खाल्ल्यानंतर तुमच्या घशात खवखवणारच आहे. म्हणजे असा एखादा पदार्थ खवखवणारा असेल, तो खाल्ला तर तुमच्या घशात खवखवणारच आहे. बरोबर. मग तसंच तुम्ही जर एखादं वाईट कृत्य जर केलं, तर त्याची सल तुमच्या मनात टाचतच राहणार आहे. मग ज्या गोष्टीची सल तुमच्या मनात टाचते त्यासाठीच खाई त्याला खवखवे ही म्हण वापरली जाणार. आणि चोराच्या मनात चांदणे ही म्हण कधी वापरली जाणार? तुम्ही केलेलं कृत्य उघडकीस येऊ नये किंवा तशी भीती तुम्हाला असेल तर त्या केसमध्ये चोराच्या मनात चांदणे ही म्हण वापरली जाणार. मग यातले थोडे बारकावे जर समजून घेतले, अर्थातच काही ठिकाणी ते समानार्थाने हे दोन्ही म्हणी वापरल्या जातात, पण इथं कंटेक्स्ट स्पेसिफिक दिलेला आहे. सल मनात टाचत राहते म्हणून खाई त्याला खवखवे, फक्त क बरोबर या ठिकाणी उत्तर येणार. आता हे तर येतच नाही, ते आपण सविस्तर अभ्यास करू. ठीक आहे, चालेल. आता जास्त डिस्कशन करण्यापेक्षा आपण सविस्तर लेक्चर मध्ये घेणारच आहोत गोष्टी. मी आपल्या लेक्चर सिरीजचं स्वरूप कसं असणार आहे आणि तुम्ही कोणत्या गोष्टी प्रकर्षाने केल्या पाहिजे आणि टाळल्या पाहिजे त्या गोष्टी मी या ठिकाणी समजून सांगतो. बघा, आपलं एक ऍप आहे एमपीसी मेडिझी. ह्या ऍपवरती आपण रेकॉर्डेड लेक्चरच्या स्वरूपात ही लेक्चर सिरीज कंडक्ट करणार आहोत. प्ले स्टोर वरती जाऊन एमपीसी मेडिझी हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. आता हे रेकॉर्डेड लेक्चर्स पाहत असताना तुम्हाला काय करायचे, रनिंग नोट्स काढायचे आहेत. अर्थातच हँड रिटन नोट्स मी प्रोव्हाइड करणार आहे. परंतु जर तुम्ही नव्यानेच अभ्यासाला सुरुवात करत असाल मराठी या विषयाची, जुने विद्यार्थी असेल त्यांनी डायरेक्ट हँड रिटन नोट्स वाचल्या तरी चालेल, पण मी असं अपेक्षित करेल, अर्थातच नवीन विद्यार्थ्यांना कंटाळा आला तुम्ही हँड रिटन नोट्स वाचू शकता, पण मी असं रिकमेंड करेल की प्लीज लेक्चर पाहत आणि तुम्ही रनिंग नोट्स काढत चला. आपला जो कंटेंट आहे तो व्यवस्थित नोट डाऊन करत चला. हे का सांगतोय, प्रत्येक गोष्टीला एक मित्रांनो काय असते, प्रोसेस असते, आणि त्या प्रोसेस मधून गेल्याशिवाय आउटपुट येत नाही, हे लक्षात ठेवा. त्या प्रोसेस जर फॉलो केल्या तरच फायदा होईल असं माझं मत आहे. अर्थातच तुमचा स्वेच्छाधिकार तुम्ही वापरून काय निर्णय घ्यायचा तो घेऊ शकता, पण माझ्या मनाप्रमाणे तुम्ही लेक्चर पाहत असताना नोट्स निश्चित काढाव्यात, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होईल. प्रत्येक लेक्चरच्या शेवटी मी काय टास्क देईल, ते टास्क तुम्हाला निश्चित कम्प्लीट करायचे आहेत. बरोबर. आणि त्यानंतर काय करायचे, रिव्हिजन तुम्हाला वारंवार करायची आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वारंवार. अर्थातच प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. परीक्षा मी लेक्चर मध्ये तो तुम्हाला समजून सांगणार आहोत. तो क्वेश्चन समजून सांगताना तुम्ही त्याचं काहीतरी महत्वाचं एक्सप्लेनेशन नोट डाऊन करणं अपेक्षित आहे. पण स्टील लेक्चर पाहून झाल्यानंतरही तुम्ही काय करायचं, जुने क्वेश्चन पेपर वारंवार सोडवत राहायचे. आणि एक्झाम असेल तर त्या केसमध्ये तर तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह कराव्याच लागतील. 1-2-3 टेस्ट देणं अपेक्षित आहे. डाऊट्स जर तुम्हाला काय आले तर त्या डाऊट सॉल्व्हिंगचे काही मी महत्वाचे लेक्चर्स निश्चित अपलोड करत जाईल, किंवा आपल्या ग्रुपवरती, टेलिग्रामचा ग्रुप आपला बनवलेला असेल त्या ग्रुपवरती मी डाऊट सॉल्व्ह करायला निश्चितच अवेलेबल असेल. तिथं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात किंवा कधी कधी जास्त डाऊट्स आले तर थेट लाईव्ह लेक्चरच्या स्वरूपात मी डाऊट सॉल्व्हिंग निश्चित करत जाईल. ठीक आहे. तर तुम्ही मला पर्सनली कधी त्या नंबरवरती विचारू शकता डाऊट्स, व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरती. शक्यतो टेलिग्राम करा, मी तुमचे डाऊट्स निश्चित सॉल्व्ह करेन. बघा, काय करणं गरजेचं आहे तर ही लेक्चर सिरीज, काय न करणं गरजेचं आहे, ही लेक्चर सिरीज लाईटली घ्यायची नाही. ठीक आहे. थोडं काळजीपूर्वक अभ्यासायचे. का लाईटली घ्यायची नाही, तर बऱ्याचदा कसं आपला कॅज्युअल अप्रोच असतो की मराठी भाषा व्याकरणची तर सिरीज आहे, कसे पण मी रॅन्डम लेक्चर पाहिजे, काही नाही. काही बारकावे महत्वाचे असतात, सोपे प्रश्न असतात, पण तिच्यात काहीतरी अशा गोष्टी दडलेल्या असतात की ज्या तुम्हाला पुढच्या एक्झाम मध्ये आउटपुट देणाऱ्या असतात. त्यामुळे काळजीपूर्वक सिरियसली लेक्चर सिरीज करा. प्रत्येक प्रश्नांचं स्पष्टीकरण सांगत असताना ते काळजीपूर्वक ऐका आणि महत्वाचे मुद्दे नोट डाऊन करा. सगळ्यात महत्वाचा भाग तोच असेल, प्रश्नांचं स्पष्टीकरण. ठीक आहे, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे जास्त. प्रत्येक सत्र काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर त्याच्यात नोट्स काढा. नवीन विद्यार्थ्यांनी तर आवश्यक आवर्जून काढा. जुन्या विद्यार्थ्यांनी महत्वाचा भाग फक्त नोट डाऊन करून घ्यायचा तरी चालेल. नवीन विद्यार्थ्यांनी मात्र प्रत्येक भाग चांगल्या पद्धतीने, अर्थातच तुम्हाला वेळ लागणार नाही, लेक्चर पाहता पाहता, रेकॉर्डेड लेक्चर आहे त्यामुळे पाहता पाहता तुम्हाला सायमल्टेनियसली लिहिता येईल निश्चितच, आणि याची वारंवार रिवायझन करत चला. ठीक आहे. डाऊट्स आल्यानंतर मला निश्चित विचारा. त्यावेळेस मागे पुढे पाहू नका, डाऊट्स आलाय मग मी कसा विचारू, काय विचारू, तर निश्चित विचारा, ते क्लिअर होणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस टेस्ट एक्झामच्या पूर्वी सोडवणं अपेक्षित आहे, किंवा ही लेक्चर सिरीज सोडवताना तुम्हाला काही प्रॅक्टिस टेस्ट तुमच्याकडे अवेलेबल असतील तर निश्चित सोडवा. आपणही काही महत्वाच्या टेस्ट प्रोव्हाइड करण्याचा निश्चित प्रयत्न ग्रुपवरती करू किंवा करणार आहोत. ठीक आहे. संदर्भ साहित्याच्या बाबतीत बोलतो, बेसिक मटेरियल म्हणून, बेस सोर्स म्हणून तुमच्याकडे सध्या मोरावळंबे यांचं
सुगम मराठी व्याकरण हे पुस्तक असणं अपेक्षित आहे. ऍज अ ऍडिशनल रेफरन्स म्हणून अर्थातच आपल्या लेक्चरमध्ये आपण सविस्तरपणे सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत, पण हे तुमच्याकडे असावं, असलं पाहिजे. माझ्या काही हँड रिटन नोट्स असतील त्या मी तुम्हाला शेअर निश्चित करणार आहे, त्या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यात काही व्हॅल्यू ऍडिशन मी करणार आहे, काही इतर सोर्सेस मधून ज्यावरती क्वेश्चन एक्झाम मध्ये आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन विचारले जातात त्या संबंधी मी काही महत्वाचा डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. बरोबर. शब्दसंग्रहासाठी शब्दगण हे मोराळंबेच्या पुस्तकासोबतच हे पुस्तक येतं. ते पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर तेच कंटिन्यू करा. नवीन विद्यार्थ्यांनी पण हे वाचलं तरी चालेल, किंवा मी पहिल्या लेक्चरमध्ये आपल्या ज्यावेळेस पहिल्यांदा प्रत्यक्षात लेक्चर सुरू होईल त्यामध्ये मी एक पुस्तक सांगेल, ते पुस्तक वाचा. ज्यांनी हे पुस्तक घेतलं असेल तेच कंटिन्यू करा, अदरवाईज मी जे सांगेल ते पुस्तक तुम्ही नंतर वाचा. ठीक आहे. बघा, प्ले स्टोर वरती ऍप आहे आपलं एमपीएससी मेडिसी, ते डाउनलोड करा. त्यावरती आपली ही लेक्चर सिरीज संपूर्ण अवेलेबल असणार आहे. बघा, व्हॅलिडिटीनुसार आपण प्राइस ठेवलेली आहे. 2 महिन्यासाठी केवळ तुम्हाला कोर्स पाहिजे असेल तर 999 मध्ये तो आपल्याला अवेलेबल होईल. अर्थातच बघा, आपल्या कोर्सचं व्हॅल्युएशन मी तुम्हाला सांगतो 2500 ते 3000 रुपये व्हॅल्युएशन आहे निश्चितच. ऑफलाईनला तर आपण 4000च्या खाली येत नसतो. अर्थातच ऑफलाईन करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, मी सांगतो. ठीक आहे. 2 महिन्याची व्हॅलिडिटी असेल 999 प्राइस मध्ये आपण एकदम रिझनेबल रेट मध्ये ठेवलेली आहे. तुम्ही प्लीज अर्थशास्त्र समजून घ्या. 3 महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी आपण 1200 प्राइस ठेवलेली आहे. 6 महिन्यासाठी जर तुम्हाला कोर्स पाहिजे असेल तर त्याची व्हॅलिडिटी त्याची प्राइस आपण 2000 ठेवलेली आहे. बघा, मी तुमच्या सोयीने वेगवेगळे हे ठेवलेले कोर्स ठेवलेले आहेत. बरोबर, वेगवेगळ्या प्राइस रेट मध्ये. त्यामुळे प्लीज प्राइस साठी थोडं निगोशिएट करू नका, कारण रिझनेबल रेट मध्येच मी ठेवलेले आहेत. अगदीच 2500 किंवा 3000 प्राइस ठेवलेली नाही, किंवा 4000 रुपये असे ऑफलाईन प्रमाणे ठेवत नाही. आणि ऑफलाईनला पण आपण सध्या तरी येत नाही आहोत. ठीक आहे, लक्षात घ्या. ऑफलाईनची सध्या तरी आवश्यकता नाहीये कुठलीच. मी सगळा कंटेंट, जेवढं मटेरियल किंवा जेवढा डेटा तुम्हाला देता येईल आणि जितक्या चांगल्या पद्धतीने शिकवता येईल तितका मी प्रयत्न या सिरीज मध्ये केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलंच टेन्शन राहणार नाही. फक्त सिरीज काळजीपूर्वक फॉलो करा, तुम्हाला निश्चितच एक्झाम मध्ये आउटपुट येईल. ठीक आहे. तुमच्या सोयीनुसार किती वेळासाठी तुम्हाला हा कोर्स पाहिजे त्यानुसार तुम्ही त्या प्रकारचा कोर्स परचेस आपल्या ऍपवर करू शकता. ठीक आहे. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा अभ्यासासाठी. बाकी मी सोबतच तुमच्या नेहमी आहेच. ठीक आहे. काही डाऊट्स वगैरे असतील तर थँक्यू. मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर काही डाऊट्स असेल किंवा कोर्स बद्दल अधिकची माहिती जर मिळवायची असेल तर 9284 254801 ह्या नंबरवरती तुम्ही मला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा प्रत्यक्षात कॉल करू शकता अधिकच्या माहितीसाठी. थँक्यू सो मच.